राणे. हॅलो. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं 4 रत्त्याने. बॉलिंग मार्क सज्ज मनीष दुसरा बॉल टाकेल या ओव्हर मधील. हो इथे बॅकला जाऊन कट केला अगदी कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय सीमा रेषेबाहेर चौकार. या चौकार टीमची धावसंख्या पोहोचली का. धन्यवाद. अगदी मनीष वर तुटून पडलेत. हे फलंदाज चालू जातो. पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला त्यानंतर एक कव्हरच्या दिशेने चौकार ठोकलाय. तिसरा बॉल बघूया कमबॅक करेल का. इथे चांगला फटका अगदी मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. इथे गंमत झाली आणि ती किंमत मोजू लागते. चौकार मिळतोय. या चौकार टीमची धावसंख्या पोहोचली 14. येस डीजे. धन्यवाद डीजे. राघवड या संघाने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली होती. यावेळी चांगला फटका अगदी कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतोय बघूया आणि चांगलं क्षेत्ररक्षण अगदी शेवटच्या क्षणी बॉलला आतमध्ये ढकललाय. तोपर्यंत 3 धावा कंप्लीट केले. या 3 धावा टीमची धावसंख्या पोहोचली 17 वर. आणि निर्णय आलाय अखेर चौकार. थोडस प्रयत्न चांगले होते. प्रयत्न अपेक्षा झालेत ते क्षेत्ररक्षक मराठेवाडी या संघाचा. 17 धावसंख्या झाले. माफ करा 18 धावसंख्या. इथे चांगला फटका बघूया झेलची संधी आणि इथे पहिला फलंदाज ताब्यात तो राघवड या संघाचा चालू दत्त. थँक्यू डीजे. शिवणे आणि वाकी दोन्ही संघांना कर्णधारांना विनंती आपली प्रवेश फी द्यायची आहे. वाकी आणि शिवणे. धन्यवाद. पहिल्या षटकात खेळ संपलाय. 18 धावसंख्या झाले. जवळजवळ 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि 18 धावसंख्या बनवले. ती राघवड या टीमने चांगली फलंदाजी बनव. पहिला फलंदाज पास झाला पण त्याने आपलं काम केलंय. त्याने 3 चौकार 1 षटकार ठोकला होता आणि शेवटच्या बॉलवर विकेट फेरी. आदेश भोवड साहेब असतील त्याने त्वरित यायचंय. आदेश भोवड साहेब. आदेश दादा भोवड आदरणीय व्यक्तिमत्व आमच्या प्रथम ट्रॉफीचे स्पॉन्सर आहेत. गेल्या वर्षी सुद्धा यावर्षी सुद्धा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. आदेश दादा भोवड यायचंय पॅव्हिलियन मध्ये. पहिलं षटक हाताळलं होतं मला वाटतं मनीषने कुठेतरी मागा ठरलाय. 18 धावसंख्या दिलेत. आता बॉलिंग मार्फत सज्ज आहे. दुसरं षटक संदीप. पहिला बॉल टाकेल स्ट्रायकिंग एंडला सौरभ. हो अगदी समोरच्या दिशेने बॉलला पाठवलाय बॉडीच्या बाहेर. पहिला षटकार येतोय तो म्हणजे फलंदाज सौरभ. येस डीजे. येस डीजे. काय फलंदाजी बघेल सौरभ यांची. हो या चांगला फटका बघूया झेलची संधी आणि ते झेल सोडलाय. अगदी सोपा झेल सुटलाय. फलंदाजी बघेल यालाच तर क्रिकेट म्हटलं तर. एखादा सोपा झेल सुटलं म्हणजे क्रिकेट आणि एखादा कठीण झेल सुटले क्रिकेट. अजिंक्य. हो 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 मॅचची कडा लागली आणि ते चांगला झेल टिपला विकेटच्या मागे. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं फलंदाजी बघेल सौरभ यांची. हो या चांगला फटका बघूया झेलची संधी आणि ते झेल सोडलाय. धन्यवाद. सध्या दुसरं षटक सुरू आहे. चालू असतील मॅच. जयपूर क्रिकेट संघ राघवडी आणि मराठीवाडी या दोन टीम मध्ये प्रथम प्रादेशिक करत असताना राघवडी या टीमची धावसंख्या झाली 25 धावसंख्या झाली. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे.
सर्व बॅटर मैदानच्या आतमध्ये आलाय. अजिंक्य पास झालाय. मोहिते विजयची संधी आणि बॅट आल्या पावली माघारी परत तो म्हणजे फलंदाज निखिल. दुसरी विकेट इथे गेली आहे. राघवड या टीमची धावा चांगल्या आहेत. विकेट इथे कुठेतरी घालवत आहेत ते राघवड या टीमचे फलंदाज. आता हॅट्रिक बॉल असेल. संदीपचं कौतुक करावं लागेल. आदेश बोर्ड दादा यायचंय. शेवटचा बॉल असेल या स्पेल मध्ये. धावसंख्या 25 झाली. बघा हॅट्रिक बॉल असेल. या स्पर्धेत पहिली हॅट्रिक लगावतो का गोलंदाज संदीप. आता नो बॅटर मैदानच्या आतमध्ये प्रसन्न. पहिला बॉल फेस करेल. गोलंदाज मार्फत सज्ज आहे तो म्हणजे भराडेवाडी या टीम कडून संदीप. पहिले षटक हाताळलं होतं मला वाटतं गोलंदाज मनीष त्याने 18 धावा खर्च होते. त्यानंतर चांगलं कमबॅक केलंय ते संदीप याने. लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा निर्णय आलाय वाईट. या एका टीमची धावसंख्या 26 वर. प्रसन्न आलाय. प्रसन्न आणि सौरभ ही जोडी मैदानात हो चांगली प्लेस केली आहे. अगदी गॅप मधून खेळला बॉल. क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. या एका टीमची धावसंख्या पोहोचली 27. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाखेर राघवड या टीमची धावसंख्या 3-27 एसटीची. थँक्यू धन्यवाद. आदरणीय व्यक्तिमत्व माझे बंधुराज आदित्यदादा भोवड यांचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच या इनिंग नंतर त्यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. आपण व्यासपीठावरती स्थान पण व्हायचंय. नक्कीच नक्कीच मान्यवरांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. या स्पर्धेच्या निमित्ताने खास भेट दिली मठ अध्यक्षता यांचं हार्दिक स्वागत. तिसरा ओव्हर जय. बॉलिंग मार्फत सज्ज होतो जय. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रसन्न. हो क्लीन बॉल. एसटी उद्ध्वस्त केली आहे. चौथा फलंदाज पास झालाय. प्रसन्न बॅक पॅव्हलियन एसटीचे. जय. बॉलिंग मार्फत सज्ज होतो जय. स्ट्रायकिंगला हो धन्यवाद टीजे. बॉलिंग मार्फत सज्जाला तुम्ही जय. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली. कुठेतरी आत्मविश्वास पण चालू असणार. आनंद कुठे खेळत असणार. पण पहिल्या चेंडू विकेट घेतलाय. बघूया आत्मविश्वास हा कुठे तरी आता नो बॅटर महेंद्र या स्पेल मध्ये दुसरा बॉल टाकेल. तिसऱ्या ओव्हर मधील जवळजवळ 11 चेंडूचा खेळ संपलाय. 27 धावसंख्या झाले. 4 फलंदाज बाद झालेत ते राघवड या टीमचे. हो हा चांगला बॉल. हा बॉल डॉट जातोय. चांगली गोलंदाजी. 27 धावसंख्या झाले. 4 फलंदाज बाद झाले. पहिले षटक हाताळलं होतं राघवड या टीमचे. मनीषाने 18 धावा खर्च होते. त्यानंतर संदीप याने फक्त 7च धावा खर्च केलेत. माफ करा 9 धावसंख्या खर्च केले होते. अगदी स्लोवर बॉल. अगदी गतीमध्ये परिवर्तन केलं आणि याचा फायदा मिळालाय तो गोलंदाज जय. चांगली गोलंदाजी. धावसंख्या स्थिर आहे 27. सध्या तिसरं षटक सुरू आहे. 3 चेंडू फेकून झाले. हो इथं ऑन साईडला केला अगदी क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. या एका धाव टीमची धावसंख्या पोहोचली 28. चांगली गोलंदाजी. या स्पेल मध्ये जवळजवळ 4 चेंडू फेकले. एकच धावा खर्च केलेत. ऑर्डर सेट झाला बॅटर पण सौरव अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याला स्ट्राईक देणे गरजेचं आहे.
शेवटचा बॉल असेल या स्पेल मधील 28 धावसंख्या. सौरभ आहे त्याच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. शेवटचा बॉल अगदी 45 जर्सी परिधान केलेला गोलंदाज जय. हो 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 चांगला बॉल. इथे विकेट किपरची कुठेतरी चूक झाली. इथे स्ट्राईक रोटेट झाली. इथे सिंगल्स धाव मिळेल. या सिंगल्सच्या जोरावर टीमची धावसंख्या पोहोचली. धन्यवाद निनाद. एक मिनिट एक कॅमेरा ना मित्रा. आदरणीय व्यक्तिमत्व आदेश भोवड माझे बंधुराज यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून यशोतीचे मान सन्मान केला जाईल. 1 नंबरची ट्रॉफी त्यांच्याकडून आपल्याला प्राप्त झाली. एक जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. खरोखरच एक रिफायनरीचा जरी विचार केला एक मोठं नेतृत्व आमच्या विरार क्षेत्रातून पाहायला भेटतं. धन्यवाद दादा माझ्या स्पर्धेला आलात त्याबद्दल. ओव्हर टू कॉमेडी बॉक्स. धन्यवाद सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 29 वर 4 अशी परिस्थिती आहे. ती म्हणजे राघवड या टीमची तिथे धावा रोखल्या. पहिल्या षटकामध्ये 18 धावा गेल्यानंतर मागील 2 षटकामध्ये फक्त 12 धावा खर्च केलेत. आता अंतिम षटक निर्णायक षटक क्रुशियल ओव्हर म्हटलं जातं. व्हॉलीबॉल सज्ज चंद्रकांत. आता स्ट्रायकिंगला सौरभ आहे. इथे चांगला फटका अगदी ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. बघूयात स्वतःकडे स्ट्राईक मागितले. चांगले रनिंग मिळतो विकेट. दोन्ही बॅटर अगदी चित्ताच्या चपळाईने हे दोन्ही फलंदाज धावलेत. या दोन टीमची धावसंख्या पोहोचले 30 वर. स्ट्राईक स्वतःकडे घेतले होते ते म्हणजे फलंदाज सौरभ. या स्पेल मध्ये दुसरा बॉल टाकेल गोलंदाज चंद्रकांत. हो चांगला फटका अगदी बॉलला पाठवलाय. गावगळच्या रिसर्वातून सौरभच्या बॅटवर येतोय हा षटकार. येस डीजे. गोलंदाज चंद्र हो चांगला फटका. अगदी बॉलला पाठव. मोठे योगेशचा एक सोपा झेल सोडला होता दुसऱ्या ओव्हर मध्ये. तो कुठे भागात करतोय तो सेतोची टीम भराडेवाडी या टीमला. दुसरा बॉल असेल या स्पेल मधील. ऑन साइडला खेळलाय बघा. एक धावा कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का. स्ट्राईक स्वतःकडे घेतोय. इथे एकच धाव मिळाली आणि इथे रनआउट होतोय. 1+ रनआउट. एक धावा कंप्लीट केली आहे. तुमची धावसंख्या पोहोचले 30 वर. महेंद्र बाद झालाय. 5वा फलंदाज बाद झालाय तो भराडेवाडी हा राघवडे या संघाचा फलंदाज महेंद्र बाद झालाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय यश. टीमची धावसंख्या पोहोचली. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या स्पेल मधील. बघूया किती धावसंख्या मजल मारतोय तो राघवडे या संघ. 38 धावसंख्या झाले पहिल्या इनिंग मध्ये. 2 चेंडू बाकी आहेत. या स्ट्राईक स्वतःकडे घेतलोय ती म्हणजे सौरभ. हो बॅटची एज आणि अखेर झेल सुटलाय. एक धावा कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का. आणि येस तो प्रयत्न केलाय आणि 2 धावा कंप्लीट केले. या 2 टीमची धावसंख्या पोहोचली आहे 40. पुढचं क्षेत्ररक्षण कुठेतरी चुकीचं ठरतंय. पण क्षेत्ररक्षण करणे गरजेचं आहे. पण इथे धावा झाल्यात ते म्हणजे क्षेत्ररक्षण न केल्यामुळे इथे फलंदाज सुरक्षित आहे तो म्हणजे सौरभ. शेवटचा बॉल. इथे चांगला फटका अगदी गावकरच्या रिझल्ट मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि झेल टिपलाय आणि इथे फलंदाज बाद झालाय. थोडस उशीर झाला मला वगैरे. अगोदर झेल सुटला असता तर कुठेतरी चित्र वेगळं असतं. कुठेतरी धावा संख्या कमी उभारली असते ती म्हणजे राघवड या टीमची. आणि धावसंख्या पोहोचले ती 40. दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होईल. उपंत्र ऐकूया आपण विजयचा सुमधुर संकेत. थँक्यू. त्याच्यानंतर परवडेवाडी आणि गोंडबरेवाडी दोन्ही संघाच्या कर्णधाराने द्यायचंय. परवडेवाडी आणि गोंडबरेवाडी. परवडेवाडी कर्णधार आणि गोंडबरेवाडी. हे तुझ्याकडे पण आहे ना. तू दे ना कॉल. कॉल दे. हॅलो. ही मॅच संपल्यानंतर जी मॅच होणार आहे आरसीसी परवडेवाडी आणि संघर्ष 11 गोंडबरेवाडी या दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचंय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय.
ते सन्मानपूर्वक विनंती आहे. परवडेवाडी आणि गोंडबरेवाडी आपल्या संघाचे कॅप्टन्स आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. आपण पाहतोय एनके ट्रॉफी 2024 क्रिकेटचा महासंग्राम. अगदी पहिली मॅच झाली होती चौडेश्वर क्रिकेट क्लब शिवणे आणि वायसीसी वाकी या दोन टीम मध्ये आज सामना रंगला होता आणि यामध्ये विजय झाला होता तो शिवणे संघ. आणि त्यानंतर दुसरी मॅच जी चालू मॅच आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घेते राघववाडी क्षेत्ररक्षण, नाहीतर आपल्याला पेनल्टीलाइज केलं जाईल, परंतु असं काही होणार नाही. सुरुवात होते. चला एकदम शिस्त पद्धतीने एकदम आपण पाहू शकता. खरोखरच कौतुक करावं लागेल या संघाचं. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तरीच विनंती असेल गोंडबरेवाडी आणि परवडेवाडी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचे. आपल्या समेत टॉस केला जाईल. तसेच सर्वांच्या माहितीसाठी कुणाचं नशीब आजमायचं असेल आज, कुणाला इस्त्री किंवा कुकर जिंकायचं असेल तर 20 रुपयामध्ये फक्त आपण इथे बुकिंग करू शकता आणि आपलं नशीब आजमावू शकता. धन्यवाद. संगीत होऊन जाते. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून माझे बंधुराज माझे पाठीराखे नेहमी माझ्या पाठीशी उभे असतात. अनिलदादा गोरले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतो यशवंत माने यांना की त्यांचा सत्कार करायचा आहे. अनिलदादा गोरले. चला धन्यवाद दादा. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. परवडेवाडी करणारा ते आलेत. हॅलो. सर अतिशय लवकर यायचंय मित्रा. आपल्या समेत टॉस केला जाईल. तसेच ज्या संघांची एंट्री बी बाकी आहे त्यांनी द्यायचे वारंवार कॉल मित्रांनो आपल्याला द्यायला लावू नये, कारण का YouTube लाईव्ह टुर्नामेंट आहे. कमलाकर बाणे यांनी विनंती करतो आपण टॉस करायचं या सामन्याचा. कमलाकर बाणे लेजंड क्रिकेटर, 40 वर्ष असून सुद्धा एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटते नेहमीच. फोटो काढ ना. फोटो काढ. कोण जिंकला? गोंडबरेवाडी टॉस. लवकर बेटा. ठीक आहे. गोंडबरेवाडी नाणेफेकीचा कौल जिंकलाय. ओके धन्यवाद सर. चला मॅचच्या दिशेने दुसऱ्या इनिंग सुरुवात. गोलंदाज महेंद्र आणि बॅटिंगवर सज्ज ते महेंद्र, संदूप आणि केतन. दुसऱ्या इनिंग मध्ये पहिला बॉल सगळ्या सज्ज. पहिला बॉल. हो चांगला बॉल. पहिला तिथे झेल बॉल होता. म्हणजे झेल सुटलाय. ते 2 धाव मिळत आहेत. चांगला झेल. पहिला बॉल सगळ्या सज्ज. अगदी कव्हरच्या दिशेने ते दर्शक होता आणि चांगला हातामध्ये झेल होता. ते झेल सोडलाय. 2 धावेने सुरुवात केली आहे. ती फलंदाज संदीप. नॉन स्ट्रायकर फलंदाज आहे तो केतन आणि बॉलिंग मार्फत सज्ज आहे महेंद्र. 41 धावांचा षटकामध्ये 10 धावांची सरासरी आवश्यकता आहे. दुसरा बॉल या स्पिन मधील लॉक करण्याचा प्रयत्न होता. बॉल चाललाय बीट होऊन विकेट किपरच्या ग्लोथ मध्ये. चांगली गोलंदाजी. गोलंदाज महेंद्र. हा सामना 8 षटकांचा असणार आहे. 20 बॉलचा मॅच असणार आहे. चांगला फटका अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तो क्षेत्ररक्षक चाललाय. बॉल चाललाय सीमेच्या लगत आणि ते अखेर क्षेत्ररक्षण केलंय. इथे 2 धाव मिळत आहेत. या 2 धाव टीमची धावसंख्या 4. पहिलं षटक सुरू आहे. 3 बॉल 4 रन झालेत. चांगला फटका अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे. 41 धावांचं टार्गेट आहे. पहिलं षटक सुरू आहे. 3 बॉल झालेत. बॉलिंग मार्फत सज्ज आहे तो महेंद्र.
दुसऱ्या बाजूला चांगली फलंदाजी करावी लागेल. फलंदाज संदीप आणि केतन कुठेतरी प्रयत्न करावे लागतील. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. ऑफस्टोनच्या बाहेर पंचांचा निर्णय आलाय वाईट. या एका दोन टीमची धावसंख्या पोहोचली 5 वर. अगदी या स्पर्धेच्या निमित्ताने चांगले पंच लाभलेत. मोठं विकास सर आणि योगेश सर खास कांदळून आलेत. त्यांचं हार्दिक स्वागत. नेक्स्ट बॉल. स्विच विट करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय विकेट किपरच्या क्लोज मध्ये. चांगली गोलंदाजी बनाव गेल. गोलंदाज महेंद्र. शेवटचा बॉल असेल. जर पहिल्या इनिंग मध्ये विचार केला तर पहिल्या ओव्हर मध्ये चारुरत्न याने काय फलंदाजी केली होती. 18 धावा बनवले होते. तशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. हो चांगला बॉल. टेप आउट झाले होते. त्यानंतर चांगला फटका खेळलाय. एका दोन टीमची धावसंख्या पोहोचली 6 वर. पहिलं षटक समाप्त आहे. पहिल्या षटकाखेर भराडेवाडी या टीमची धावसंख्या 6. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. तोपर्यंत ऐकूया आपण प्रथम षटकांचं एक डीजे संगीत. सात धावसंख्या झालेत. पहिलं षटक संपलंय. थोडस पाण्याची मागणी होते. 6 धावा झालेत. आता इक्वेशन झालंय 15 बॉल 35 धावा. पुढे टार्गेट मोठं होताना दिसतंय. सरासरी वाढले. रिक्वायर्ड 100 पाठवून 4 षटकामध्ये हाच होतं. आता रिक्वायर्ड 100 झालंय 12चं. कुठेतरी चांगली फलंदाजी करावी लागेल. कुठेतरी चांगली सुरुवात करावी लागेल. ते भराडेवाडी या संघाला टीमची धावसंख्या फक्त 6 झाली आहे. येणारे 15 चेंडू असतील. 15 चेंडू 35 धावा असं समीकरण आहे या मॅच मध्ये. अजून ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. फलंदाज संदीप आणि केतन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. या जोडीवर पूर्णपणे तामत असणार ते भराडेवाडी या संघाची. 6 धावसंख्या झाले. आता बॉलिंग मार्कवर भराडेवाडीची क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. परवडी आपण फलंदाजीसाठी यायचे याच्यानंतरच्या सामन्यामध्ये. धन्यवाद. दुसऱ्या वेळेला सुरुवात. पहिला बॉल. चांगला फटका. अगदी लॉस केलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि हे ते क्षेत्रच्या वरून चाललाय. बॉल चाललाय सीमारेषेबाहेर. याच्यानंतरच्या सामन्यामध्ये. धन्यवाद. या षटकात टीमची धावसंख्या पोहोचले 12. कुठेतरी अशा पल्लवीत झाले मराठीवाड्या संघाचे. टार्गेट मोठं आहे. 41 धावांचं टार्गेट आहे. 12 धावसंख्या झाले. 6 बॉलचा खेळ संपलाय. येणारे 14 चेंडू असतील. 14 चेंडू 29 धावा असं समीकरण. योगेश बॉलिंग सज्ज आहे. इथं चांगला फटका. अगदी लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय बॉर्डरलाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय संदीपच्या बॅटमधून. यस टीचे. थँक्यू डीजे. आता धावसंख्या पोहोचले 12 वरून थेट 18 वर. 2 षटकात ठोकले. कुठेतरी अशा पल्लवीत खेळले. कुठेतरी मॅच ऑन केले की मराठीवाड्या संघासाठी. अजूनही प्रयत्न करावे लागतील. गोलंदाज आहे योगेश. सौरभ. तिसरा बॉल. हो चांगला फटका. अगदी त्याच दिशेने बॉलला पाठवलाय सीमारेषे बाहेर. अगदी षटकाची हॅटट्रिक खेळ केली आहे ती म्हणजे फलंदाज संदीप. यस टीजे. धावसंख्या पोहोचली या षटकाने 24 वर. टार्गेट सोपं झालंय. फक्त 17 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल. ओहो बॉल थोडासा
शॉर्ट बॉल टाकला होता, थोडं स्टेप आउट केलं होतं फलंदाज आणि त्याला पाहिलं होतं गोलंदाज योगेश याने. आता कुठे कमबॅक केलंय ते योगेश याने. वरते फलंदाज प्ले डाऊन झालाय, बॅटची कडा लागून बॉल स्टंपवर लागलाय आणि ते फलंदाज पहिला फलंदाज बाद झालाय तो भराडेवाड या संघाचा. रनिंग पॉईंट म्हणावं लागेल. याच्यानंतरचा सामना संघर्ष 11 गोंडबरेवाडीने मला वाटतं नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केले परवडेवाडी या संघाला. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. 24 धावा स्कोर बरोबर पहिला फलंदाज बाद झाला. दुसरं षटक सुरू आहे. 4 बॉल झालेत. जवळजवळ 9 चेंडूचा खेळ संपलाय. 24 धावा बनवलेत. जवळजवळ आता 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 चेंडू 17 धावा असं समीकरण आहे. तन्वी बॅटर नितेश. शेवटचा बॉल या स्पेल मधील. इथे चांगला फटका अगदी लॉंगच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे पण इथे चूक केली आहे. तिथे एकच धाव होती, तिथे 2 धाव मिळेल. या 2 धाव टीमची धावसंख्या पोहोचली 26. इथे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकाखेर भराडेवाडी या संघाची धावसंख्या 1-5-26. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. तोपर्यंत ऐकूया आपण लेजेंडचा सुमधीर संकेत. दोन षटकांचा खेळ संपलाय. 26 वर 1 अशी परिस्थिती आहे. जर 26 धावांमध्ये विचार केला तर वैयक 23 धावाची खेळी केली आहे ही फलंदाज संदीप. आता बॉलिंग मार्फत सज्जन निखिल वर पूर्णपणे जबाबदारी असणार आहे आपल्या टीमची. तर हे षटक निर्णायक असेल. या षटकात कमीत कमी धावसंख्या द्यावी लागेल. ही गोलंदाज निखिल. हो पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर फेकलाय. पंच इथे वळलेत आणि इथे पंचांचा निर्णय आलाय वाईट बॉल आणि एका धाव टीमची धावसंख्या पोहोचली 27. हे एक्स्ट्रा धावा कुठेतरी कंट्रोल करायला होतील कारण आपलं टार्गेट आता कमी झालंय. समोरच्या टीमला कमी टार्गेटची आवश्यकता आहे. चांगला फटका अगदी कव्हरच्या दिशेने खेळलाय. हो केला आहे. बघूया रनआउटची संधी आणि इथे नॉट आउट. अगदी प्रॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय फलंदाज केतन. या एका धाव टीमची धावसंख्या पोहोचली 28 वर. अजूनही मॅच ऑन आहे. 9 चेंडू बघूया काय थोडासा सामना थांबलाय.
हॅलो, पुन्हा एकदा विनंती करतो, ओव्हर झाल्याशिवाय कोणी बॅट चेंज करू नये. या स्पर्धेत 28 धावसंख्या 28. सध्या तिसरं षटक सुरू आहे. 28 धावसंख्या झाले. समीकरण बनलंय मला वाटतं 9 चेंडू 13 धावा. रन्स इथे मिळणार नाही कारण इथे नियम आहे की ओव्हर झाल्यानंतरच आपण बॅट चेंज करायचे आहे. इथे पेनलाइज केलं ते 1 रन्स इथे कमी केलं ते ती मराठवाडा या संघाची धावसंख्या 27. आता समीकरण झालंय 9 चेंडू 14 धावा. बघा ही चूक तुम्हाला मागे ठरली का हे मॅच संपल्यानंतर तुम्हाला समजेल. दुसरा बॉल टाकण्यास सज्ज आहे गोलंदाज निखिल. अगदी एक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने केला फटका. अगदी बॉल हातात होता पण इथे बॉल निसटला. तोपर्यंत 1 धावा कंप्लीट केली. ते क्षेत्ररक्षकाने फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉल कव्हर करणं त्यानंतर बॉलला कलेक्शन करणं आणि त्यानंतर थ्रो करणं हे महत्वाचं असतं. पण इथे चूक केली आहे ते क्षेत्ररक्षकाने. ते 1 धाव मिळेल. ह्या एका टीमची धावसंख्या पोहोचले 28. आता स्ट्रायकिंगला केतन. या ओव्हर मध्ये तिसरा बॉल अतिशय मॅच रंगत आली आहे. चोरस निर्माण झाली आहे. तिसरा बॉल असेल. हो पंच इथे वळले. लेग स्टंपच्या बॉल बाहेर आहे. पंचाचा निर्णय वाईट आहे. एका धाव टीमची धावसंख्या पोहोचले 29 वर. ही चूक तुम्हाला महागात ठरेल. हे एक्स्ट्रा रन्स तुम्हाला कंट्रोल करावं लागेल कारण आपलंच आधी टार्गेट कमी झालंय. कमी धावसंख्येची आवश्यकता आहे ती समोरच्या टीमला. आता फक्त 12 धावांची आवश्यकता आहे. या ओव्हरमध्ये हा महत्वाचा बॉल. हो चांगला बॉल पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. कट करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॉल मिस होऊन विकेट किपरच्या क्रॉस मध्ये गेलाय. हा बॉल निर्धाव. आता मॅच ऑन होते. आता मॅच रंगत होते. या स्पेल मध्ये शेवटचा बॉल असेल. समीकरण कुठतरी चांगलं झालंय. 6 बॉल 12 रन्स. सहा बॉल 12 रन. प्रत्येक षटक 5 बॉलचं आहे. बरोबर आहे. 3 बॉल झालेले आहेत. 2 बॉल बाकी आहेत. माफ करा 2 बॉल आहेत. इथे चांगला फटका. अगदी खेळची संधी आणि जय टिपला. इथे त्यांनी गडबड करायची मिळते या सामन्यात. फलंदाज पाहत होतोय तो म्हणजे फलंदाज नितेश. यस थँक्यू थँक्यू डीजे. तसेच कलकत्त्यावरून सुद्धा या कलकत्ता दुबई इकडून सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेले आहेत. माझे मित्र आहेत दुबईला त्यांच्याकडून आणि कलकत्त्याला आमचा खेळाडू तुषार बाने यांच्याकडून सुद्धा आत्ताच फोन येऊन गेला की दादा स्पर्धेसाठी शुभेच्छा धन्यवाद. बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज. आता समीकरण मध्ये 6 चेंडू 12 धावा. इथे चांगला फटका. हा खेळ महत्व असणार आहे. अरे चांगला खेळ टिपलाय. अगदी चांगले जजमेंट दाखवले. ती जोरावर आहे आणि इथे फलंदाज पाहतोय तो म्हणजे शुभम. मॅच मध्ये करून अंतर होते. आता समीकरण बनलाय 5 चेंडू 12 धावा. काय मॅच रंगते. चौथ्या ओव्हरला सुरुवात होईल. तोपर्यंत ऐकूया आपल्या डिफेन्सचं मधुर संगीत. थँक्यू. तसेच अशोक आरेकर शिवने आमचे बंधू मित्र कुठे असतील त्यांनी गेल्या वर्षी चांगला डान्स केला होता. यावर्षी सुद्धा आयोजकांच्या वतीने त्यांना बक्षीस सुद्धा असेल. आपलं डान्स करायचंय. मला थोडीशी घाई करायची विनंती असेल. राघवाडी सुद्धा घाई करायची मित्रांनो. हॅलो. काय मॅच रंगले. 5 चेंडू 12 धावा. अगदी 10 बॉल मध्ये मला जवळजवळ 15 धावांची आवश्यकता होती आणि काय गोलंदाजी केली आहे. ते गोलंदाज देखील आणि फक्त 3 धावा खर्च केले. बॉलिंग मार्फत सज्ज झालाय
अजिंक्य नावातच अजिंक्य आहे. पहिला बॉल केतनसाठी. हो लवण फुटॉस बॉलला पाठवलाय स्क्वेअरलेगच्या दिशेने. येतोय चौकार. अगदी पहिला चेंडू खराब फेकलाय. अगदी उलटो टाकला त्याला दिशा दिली ती म्हणजे लॉंग लेग मध्ये. पहिल्या चेंडू स्वागत केलंय. आता समीकरण बनलाय 4 चेंडू 8 धावा. साठी केतन आहे. हो चांगला बॉल. काय मॅच रंगते. 3 बॉल 8 रन. पैसा वसूल मॅच करावं लागेल. 3 चेंडू 8 धावा समीकरण या मॅच मध्ये 41 धावांचं टार्गेट असताना मराठवाडी हा संघ जवळजवळ 34 धावा बनवलेत. तो म्हणजे जवळजवळ 17 चेंडू मध्ये. आता येणारे 3 चेंडू असतील आणि 3 चेंडू 8 धावा असं समीकरण आहे. फलंदाज मार्कवर वाटतं होतं नाही या नॉन स्टेडियमला. मनीष बॉलिंग मार्कवर सज्ज आहे. तो अजिंक्य 3 चेंडू 8 धावा अशी मॅच. काय मॅच रंगली आहे. तिसरा बॉल टाकेल या स्पेल मध्ये आणि चांगला फटका स्पेल एका दिशेने बॉलला पाठवलाय बॉर्डरच्या बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. तसेच उत्तम कामतेकर, मयूर आणि प्रेम एक नावाजलेले खेळाडू नवोदित यांचे आगमन होते. टाळ्या वाजवायचे आहेत. तसेच तुमचे संतोष तांबे साहेब भाऊजी या ठिकाणी उपस्थित त्यांचं सुद्धा अभिनंदन या स्पर्धेच्या माध्यमातून. विजय होतोय मराठवाडी संघ. काय मॅच लागली. दोन्ही टीमचं हार्दिक अभिनंदन. विजय होतोय मराठवाडी संघ. दुसऱ्या बाजूला जय तोडकर क्रिकेट संघ रागवाडी या संघाचे हार्दिक अभिनंदन. काय फाईट दिली. आपला संघर्ष नक्कीच लक्षात राहील. दोन्ही मॅचसाठी आपल्या खूप शुभेच्छा असतील. नक्कीच चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटली. दोन्ही संघ चांगले खेळले. या स्पर्धेचा आनंद घेतला आणि एक प्रेक्षकांना चांगली मॅच पाहायला भेटली. खरोखर दोन्ही संघाचं कौतुक. थोडंसं नाराज असेल रागवाडी परंतु पुढील वाटचालीत शुभेच्छा असेल. दोन्ही संघ चांगले खेळले. गोरंबडेवाडी संघाला विनंती असेल आपलं